नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाटील बाबांचे जोपूर येथील मंदिरांचा इतिहास जाणून घेणार आहोत। त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संशोधक म्हणून जोपूर येथील स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी हरिभक्त पारायण संत श्रेष्ठ पाटील बाबा महाराज यांच्या मंदिराचे काम जोपूर येथे चालू आहे। त्र्यंबकेश्वर येथे यांच्या दिंडीला प्रथम मान दिला जातो। खंडेराव मंदिर अगदी प्राचीन काळातील मंदिर होते, त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला। या मंदिराच्या आवारामध्ये प्रथम आपल्याला वाल्मिक ऋषींचे दर्शन मिळते। तसेच मंदिराच्या आवारामध्ये प्राचीन काळाचे 12 गाड्यांचे रथाचे चाके येथे बघायला मिळतात। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर येथील वातावरण अगदी प्रसन्न व आनंदीमय आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री खंडोबा महाराजांची मूर्ती 3 ते 3.5 फूट उंचीची असून मूर्तीच्या बाजूला म्हाळसा आणि बानू यांच्या मूर्त्या अगदी विलोभनीय स्वरूपात दिसतात। मंदिराचा इतिहास आपण येथील भक्त व ग्रामस्थांकडून जाणून घेऊया। दत्तात्रय किसन पगार, मी राहणार जोपूर। तर मी आता 80 वर्षाचं वय झालेलं आहे। मला जुनी थोडीशी काय माहिती की आपल्या कादवा नदीमध्ये हे तिकडं चिरा म्हणून होता, तर तिकडं असं भंडाराचं हे पडायचं। मग ते आमच्या जोपूर गावी बऱ्याच गाड्या गेल्या गावगावच्या, तर तिथं मग जोपूरच्याच गाडीमध्ये हे तो चिरा उचलला, दुसऱ्या गाडीमध्ये उचला ना तो, गाडी वडी ना। मग इथं जोपूरला आले आणि या इथं जागेवर खुटली ते आदिवासी या भागी ना, इथं ते खुटले, इकडून काही हल्लं नाही। मग इथं त्याची स्थापना केली। मी विजय सदाशिव पगार, जोपूर इथे खंडेराव मंदिराचे पूजेचं काम करतो। इथल्या खंडेराव मंदिराच्या पूजेचा इतिहास असा प्रकारे आहे का खंडेराव महाराज हे कादवा नदीमध्ये प्रगट झाले होते। तर आमचे पूर्वज तिथे गेले तेव्हा तिथं भंडाराच्या उकळ्या निघत असताना त्यांनी बघितल्या। इथे पंचक्रोशीतले भरपूर लोक त्या तिथला तो चिरा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोणालाही तो चिरा तिथून हलला नाही। आमचे पूर्वज प्रयत्न करून बघितला, तर त्यांना तिथून तो चिरा हलला आणि मग तिथून तो गाड्या टाकून जोपूर गावी इथे आणला। जोपूर गावामध्ये आणल्यावरती कोळवडा इथे तो गाडा थांबवला। तिथून काही लोकांचा इथं ठेवण्यास विरोध झाला, म्हणून तो चिरा परत गावात न्यायचा ठरवला असताना तो चिरा इथून परत काही हलला नाही। त्यामुळे मग इथंच त्या खंडेराव महाराजांच्या मंदिराची स्थापना करण्याचा सगळ्यांचा निर्णय झाला। त्या पद्धतीने इथं खंडेराव मंदिर स्थापन करण्यात आले। खंडेराव मंदिराची पूजेचा मान हा आमच्या माळी पगार कुटुंबाकडे दिलेला आहे। तर आमचे जेवढे कुटुंब आहे माळी 3 कुटुंब, त्यांच्यामध्ये हा 1 वर्ष सालाबादाप्रमाणे पूजेचा मान दिलेला आहे। त्या बदल्यात आम्हाला एक थोडी जमीन इनामी म्हणून दिलेली आहे। आणि या खंडेराव महाराजांच्या यात्रा महोत्सव हा चैत्र पौर्णिमा या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी जोपूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथं जमतात आणि देवाचं सत्व चांगल्या प्रकारे असल्यामुळे अनेक लोकांना नवसाला देव पावलेला आहे। बऱ्याच लोकांनी नवस केला असता त्यांना मुलं झालेली आहे, त्यांच्या काही इच्छा पूर्ण झालेल्या आहे। त्यामुळे जागृत देवस्थान म्हणून याची पंचक्रोशीमध्ये ओळख आहे। म्हणून खंडेराव महाराजांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे झालेला आहे। खंडेराव महाराजांचे मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर आणि इथे चांगल्या सुविधा करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे खंडेराव महाराजांचं चांगल्या प्रकारे वास्तव इथं तयार झालेलं आहे। मी भाऊसाहेब सदाशिव पगार, राहणार जोपूर। खंडेराव महाराजबद्दल बोलायचं ठरलं तर माळी समाजाकडे हा इतिहास एक 754 वर्षापासून पूजेचा मान त्याच्या अगोदर झालटे कंपनी होता, त्याच्यानंतर माळी समाजात आला, तो 754 वर्षापूर्वीपासून चालू झाला आहे। तर एक साधारण 7 दिवस 8 दिवस देव घटी बसतात। घटी बसल्यानंतर देव परत चैत्री पौर्णिमेच्या आगल्या दिवशी देव पाण्याला जातात नाशिकला, गोदावरी नदीतून तीर्थ आणले जाते। दुसऱ्या दिवशी देवाला आंघोळ घातली जाते त्या पहाटे 4 वाजता। नंतर सकाळी 4 वाजता जो पूजेचा सगळा कार्यक्रम आटपून
सकाळी परत 8, 8:30, 9, 10 वाजता परत देव सोनाराची इथं पुजारा देण्यासाठी ठेवलेले असतात. तिथून ते देव रथाकडे आणि रथ सजावट करणे. नंतर देवाची मिरवणूक 11, 11:30, 12पासून देवाची मिरवणूक चालू होते. आणि नंतर जे पूजेचे मानकरी त्यांचं नैवेद्य घेऊन तिथं नैवेद्य दाखवून परत पूर्ण गावातून मिरवणूक 2-2:30 वाजेपर्यंत मिरवणूक काढली जाते. आणि इथं आल्यानंतर देवाची तिथंही आरती होती अगोदर सुरुवातीला. नंतर इथं आल्यानंतर आरती होती. आरती झाल्यानंतर जो इतर गावातील भाविक गट वसण्याचा जो हे राहतो तो कार्यक्रम चालू होतो. मारुती मंदिरातून तो कार्यक्रम चालू झाल्यानंतर इथं आल्यानंतर जे आपल्या जो नवस आपण बोललो जातो तो नवसासाठी देव हा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो. आणि नंतर संध्याकाळी परत देवाची मिरवणूक असते. संध्याकाळी 11, 11:30 नंतर ती परत गावभर मिरवणूक काढून जानूच घरी परत सकाळी नेली जाते. रात्री इकडे 11 वाजता पोचते. रात्रभर परत वाघ्या मंडळीची गाणी असतात. वाघ्या मंडळीची रात्रभर गाणी असून सकाळी परत रथ जुतला जातो. तिथून परत जानूच घरी नेऊन परत तिथं सगळं देव खाली उतरून मुखवटा वगैरे काढून आणि परत देवाची आरती वगैरे नैवेद्य दाखवून आणि परत जे रेग्युलर आहे ते आपलं सांगता होते देवाचं. मी रामदास पंढरीनाथ पगार, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आमच्याकडं या खंडराव मंदिराच्या माळी समाजाकडं पुरातन मान दिलेला आहे. याची दररोज पूजा अर्चा आणि सकाळी स्नान, संध्याकाळी दिवा लावणी, झाडणी हे कामं असतात. आणि याची महिमा खूप मोठी आहे. खंडेराव महाराजांची मोठमोठाले नवस काही जरी मुलांचे याचे त्याचे पार पाडतात. आणि यात्रा खूप मोठी भरते आणि उत्सवसुद्धा चांगले होतात. हे दैवत एकदम पावणारं दैवत आहे. आणि जेजूरला जाण्याचा सुद्धा गरज नाही. इथं ड्युट्या सर्व कार्यक्रम होतात. असं हे दैवत खूप लाभकारक आहे. आणि महाराष्ट्राच्या पुढचे लोक इथं दर्शनासाठी यात्रेला येतात. यात्रा मोठी भरते. इतिहास फार पुरातन काळापासून आलेला आहे खंडराव मंदिराचा. त्यामुळं याची महिमा खूप मोठी. आणि 12 गाडी अमुक हे बरेच कार्यक्रम होत असतात. जागरण 9 दिवस जागरण झालेलं असतं. ठिकठिकाणचे वागे इथं येतात आणि जागरणाचा कार्यक्रम होतो. सांगायचं म्हटलं तर खूप लाभदायक यात्रा भरते. मी भगवान दत्तात्रय पगार, राहणार जोपूळ, श्री क्षेत्र खंडराव महाराज जोपूळ. तर मी खंडराव महाराजांचं पूजेचं काम आमच्याकडे 1 वर्षभर असतं. तर खंडराव महाराजांची आख्यायिका अशी आहे का सगळ्यात महत्त्वाचं 1000 वर्षापूर्वीची याची आख्यायिका आहे खंडराव महाराजांची. तर ही आख्यायिका अशी होती का पूर्वी एक कादवा नदी आमच्या शेजारी. तर कादवा नदीमध्ये एक चिरा होता आणि तिथं लोक कपडे धुवायला वगैरे जायचे. तर एका व्यक्तीला तर त्या दगडापासून भंडार निघताना दिसला. असा तो 2-4 दिवस दिसला. तर दिसल्यानंतर तर त्या व्यक्तीने ते सांगितलं का इथून त्या चिऱ्यापासून या दगडापासून तर भंडार निघतो आहे. तर मग सगळ्या पंचक्रोशीतली लोक त्यावेळेस आहे ना बैल नव्हती, हेल्यांचे हेले होते तेव्हा, हेल्यांच्या गाड्या, बैलगाड्या. तर त्यावेळेस आहे ना पंचक्रोशीत सगळे लोक तिथं गेले हेल्यांच्या बैलगाड्या घेऊन. तर तो देव प्रत्येक गावाने प्रयत्न केला म्हणजे तो चिरा उचलण्याचा. पण कोणाच्याही गाडीमध्ये तो म्हणजे उचलला गेला नाही तो चिरा. तर तो फक्त जोपूळच्या माणसांच्या गाडीमध्ये तो चिरा उचलला गेला. म्हणजे जोपूळच्या माणसांनाच उचलला गेला आणि जोपूळच्या गाडीमध्येच तो चिरा हल्ला गेला. तर तिथून ती गाडी निघाली तर ती इथपर्यंत आली. आदिवासी वस्ती आहे, तर आदिवासी वस्तीपर्यंत आली ती गाडी. तर इथून ती गाडी काही हलाना, ती हेल्यांची गाडी काही इथून हल्ली गेली नाही. तर मग ती गाडी न हल्ल्यामुळं का देवाचं लोकांनी हे केलं का देवाला इथंच थांबायचं आहे. मग इथं तो देव म्हणजे चिरा थांबवला गेला आणि त्याच्यानंतर त्याचा जीर्णोद्धार करून मंदिर त्याला 1000 वर्षापूर्वीची आख्यायिका आहे.
काही खरी तर प्रत्येक जुन्या माणसांनी ती सांगत आलेली. आणि त्याच्यानंतरचा विषय असा का पहिले झालटी कंपनी वडाळ्याची, तर त्यांच्याकडं म्हणजे पूजेचा मान होता. त्याच्यानंतर साधारण 750 वर्षापूर्वीचा आमच्याकडं पगार कंपनीकडं, माळी कंपनीकडं हा मान आलेला आहे. तर त्याच्यानंतर तर हा मान आमच्या 4 जणांकडे, म्हणजे 4 माणसं आहे आम्ही, का दरवर्षी 4 जणांकडे तो मान असतो पूजेचा, वेगवेगळा वाटून दिलेला असतो. तर ह्या वर्षी आता माझं संपलं आहे, अक्षय तृतीयेला वर्ष संपलं आहे माझं, तर माझ्याकडं तो मान होता. तर आता दुसऱ्या पगार कंपनीकडे तो मान गेलेला आहे. तर त्याची आख्यायिका देवाची का चैत्र पौर्णिमेला आहे ना यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते. का असं म्हणा का या पंचकृषीमध्ये एवढी मोठी यात्रा कुठं नाही, एवढी मोठी यात्रा या खंडोबा देवस्थानाची असते. आणि त्याच्यानंतर पहिला म्हणजे वर्ष एक अक्षय तृतीयेला चालू होतं, तर चंपाषष्ठीला एक उत्सव असतो. त्याच्यानंतर एक माघ पौर्णिमा म्हणजे माही पौर्णिमा म्हणतो आमच्या जुन्या भाषेत आम्ही, तर माघ पौर्णिमेला एक उत्सव असतो. त्याच्यानंतर चैत्र पौर्णिमेला खूप मोठा, हनुमान जयंतीला खूप मोठा उत्सव असतो यात्रा म्हणजे देवाचा. तो उत्सव असा असतो का सगळ्यात महत्त्वाचं का 9 दिवस आधी देवघटी बसता. म्हणजे देवघटी कोण बसतं तर आमच्याकडे 12 गाड्या ओढण्याची पद्धत आहे, 12 गाड्या ओढण्याची पद्धत यात्रेच दिवशी. तर तो मान आमच्याकडे एका आदिवासीच माणसाला गेलेला आहे, तर त्या कुटुंबाला गेला आहे. पहिल्यापासून ती परंपरा आजही चालू आहे त्यांच्या घरामध्ये. तर 12 गाड्यांचा मान त्या माणसाकडे आणि पूजेचा मान आमच्याकडे. आणि त्याचा यात्रेच दिवसाचा उत्सव असा असतो का तुमची पहाटे पूजा सकाळी हनुमान जयंती दिवशी इथं पूजा होते देवाची, म्हाळसाबानांची पूजा होते, देवाची पूजा म्हाळसाबानांची पूजा होते. त्यानंतर सकाळीच आहे ना देवाचा मांडव आणला जातो तिकडं, आपण म्हणतो मांडव म्हणजे देवाचं लग्न असतं, त्या दिवशी देवाचं लग्न असतं ते. तर तो मांडव आणला जातो सकाळीच एक 8 वाजता. त्याच्यानंतर इथं हिंगळाचा कार्यक्रम राहतो का नवस केलेल्या लोकांचा. हिंगोळ म्हणजे काय माहिती का, ते कोळशे टाकून पेटवलं जातं. ते एक साधारण ते 7 फुटाचं बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये विस्तू तयार केला जातो. आणि लोकांनी म्हणजे नवस वर्षभर जे नवस बोलले जातात तर ते नवस त्यांचे ते फेडले जातात. त्या विस्तावरून ते लोक चालतात, लेडीज असतील जेंट्स असतील, तर ते नवस त्यांचा त्यावेळेस तो पूर्ण होतो. आणि त्याच्यानंतर मग जाणूस घर आहे देवाचं एक, जाणूस घरापासून रथ निघतो म्हणजे देवाचा इथं लग्न लावायला देव तिथून निघतो आणि तो रथ पूर्ण गावातून मिळून इथं आणला जातो. देव इथं आमच्याकडे एक चांदीचा मुखोटा आहे, खूप मोठा मुखोटा आहे देवाला. तो मुखोटा तिथून मिरू इथं आणला जातो. तो इथं मुखोटा लावून आणि देवाचं एक लग्न लागलं जातं इथं. त्याच्यानंतर दिवसभर लोकांचे नवस वगैरे गळ वगैरे म्हणजे वर्षभर बोललेले गळाच्या रूपात असतील, लोटांगणाच्या रूपात असतील, तर ते त्या दिवशी यात्रेच्या दिवशी त्यांचे ते नवस पूर्ण होतात का फेडले जातात ते नवस. आणि वर्षभर ते नवस बोलले जातात, देवाच्या कानात बोलले जातात ते नवस. ते सांगते नाही ते त्या दिवशी इथं समजा गळ टोचलेले असतील, कोणाचे लोटांगलं असतील, तर ते एक सुतार समाजाकडे ते गळ टोचण्याचं काम आहे का म्हणजे अक्षरशः पाठीमागं याच्यात आपलं पाठीला तर तो गळ अर्धा टोचला जातो. तर टोचल्यानंतर रक्त निघत नाही, काहीच नाही, टोचला जातो तर रक्त निघत नाही. म्हणजे एवढं मोठं देवाचं सत्व आहे हे. तर त्याच्यानंतर मग संध्याकाळी देवाची वरात असते, वरात निघली जाते. परत इथून देव आहे ना साधारण 9 ते 9:30 10ला वरात निघते, परत रथ निघतो आणि तो एक ठिकाणी ठराविक ठिकाणी थांबला जातो. आता एक ठिकाणी पोलीस पाटलांचं घर म्हणून त्यांच्या इथं, आणि रात्रभर तिथं आहे ना पूजा अर्चा होते. म्हणजे एक दिवा लावला जातो रात्रभर, ड्युटी म्हणतात त्याला, ड्युटी पेटवली जाते तिथे, रात्रभर तेल घातलं जातं. त्याच्यानंतर रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो देवापुढे. आणि सकाळी परत देव निघतात 6-7 वाजता साधारण, आणि जाणूस घरी जाऊन त्याची सांगता होते देवाची, म्हणजे यात्रेची सांगता होते. धन्यवाद. माझं नाव कृष्णा बाजीराव अहिरे, मुक्काम पोस्ट पाटील बाबाचे जोपूळ, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी ह्या देवस्थानाला जवळजवळ 50 ते 55 वर्षापासून ह्या गावच्या यात्रा मी चुकवलेली नाही. हा देव सर्व भक्तांना पावणारा आहे आणि सगळे लोक गावोगावचे यात्रेसाठी इथे येतात. आणि दिंडोरी तालुक्यामध्ये खंडोबाची यात्रा जोपूळ गावची ही सर्वात मोठी यात्रा भरते. ह्या यात्रेमध्ये गळ पण खेळतात नवसाचे. मी स्वतःही गळ खेळलेलो आहे नवसाचे, मला देव पावलेलं आहे, मी गळ खेळलेलो आहे. पूर्ण महाराष्ट्रातून जेवढे भाविक येतात, ज्यांचे कोणाचे नवस असतील ते नवस चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येऊन इथे फेडतात. आणि हा
देव नवसाला पावणारा आहे. धर्माभिकास ठिकाण 9 दिवस मी घट्टी बसतो. 9व्या दिवशी पाण्याला जातो. गावात निर्वितोय. मग तिकडून 12ला आरती झाली नाशिकला जातो. तेवढ्या गंगेचं पाणी घेतो. मग तिकडून 12 वाजता निघतो. मग निघलो ते शिवावर राहतो. मग पाणीवाले गावात त्या देवाला आंघोळ घाली त्या. मग मला 6ला घ्यायला येते गावकरी. मग तिकडून मग 12 गाड्या जुते ते 12 गाड्याचं मानमार्क दिलेलं आहे. माझे नाव सोमनाथ संपत जाधव. मुक्काम पोस्ट जोपूर म्हणजे असं म्हणा का जसा जन्माला आलो, जन्मच माझा ह्या खंडोबा रायाच्या खुशीत झालेला आहे. आणि ही जी कंपनी सेवा करते, माळी परिवार यांची परंपरा चालली आहे. तसेच प्रत्येक पुजाऱ्याला या खंडोबा रायाचा असा चमत्कार झालेला आहे का कुठलंही त्यांना कमी नाही. पण या पंचक्रोशीमधील किंवा या जिल्ह्यात म्हणा, तालुक्यात म्हणा, असं जे दैवत आहे या खंडोबा रायाचं, हे तालुक्यात तर नाही पण जिल्ह्यात सुद्धा कुठं बघायला मिळणार नाही असं हे दैवत आहे. आणि आमच्याबद्दल जे बोलायचं तर आम्ही त्या खंडोबा रायाचीच कृपा आहे आमच्यावर. आणि त्यांची आम्ही गुणगान गातोय म्हणजे असं साधारण जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतो. परंतु आजपर्यंत एवढं वय झालेलं आहे, कधीही कुठं काटा मोडला नाही. आणि आम्ही स्वतः त्याचे नवस खेळतो ना, बोललेले नवस आहेत. आणि माझे स्वतःचं सांगायचं म्हणजे दुसऱ्याकरता त्या भगवंतावर शब्द टाकला हा कधीही फेल गेला नाही, अशी या खंडोबा रायाची व्याख्यायिका आहे. गावाच्या अगदी मध्यभागी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती अगदी विलोभनीय स्वरूपात दिसते. तसेच येथे पुरातन काळातील वस्तू आज पावितो आपणास बघावयास मिळतात. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वजांच्या सांगण्यानुसार येथील शेतीला दरवर्षी पाण्याचा तुटवडा भासत होता. जेव्हा येथे दत्त मंदिराची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत शेती व्यवसायाला पाण्याचा तुटवडा भासत नाही. येथे दरवर्षी मंदिरासमोर हरिनाम सप्ताह होतो. शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो. कानिपनाथ मंदिर या मंदिराचे संस्थापक कारभारी शंकरराव गांगुर्डे गुरुजी, सौ मनुबाई कारभारी गांगुर्डे ताई यांनी 30/4/2009 वार गुरुवार या मंदिराची स्थापना केली. या मंदिराची आख्यायिका आपण येथील पुजारी यांच्याकडून जाणून घेऊया. माझे नाव बाळासाहेब रघुनाथ गांगुर्डे. हे देवस्थान आमचे चुलत भाऊ कारभारी शंकर गांगुर्डे यांना आमचं आधी गावामध्ये घरामध्ये देवस्थान होतं, पूर्वीजापासून होतं हे. त्याच्यानंतर आमच्या भावांच्या स्वप्नामध्ये गेली राहायचं ते का मला घरातून बाहेर घ्यावं. मग बाहेर घेतल्यानंतर मग त्याने विचार केला का आपण मंदिर बांधायचं. मंदिर बांधायचं म्हटल्यानंतर मग त्यानं ते चांगला त्यागच केला का पूर्ण मंदिर त्यानं उभं केलं आहे. मग हे देवस्थान बाहेर आणलं का लोकांच्या दर्शनासाठी हे खुलं व्हावं म्हणून त्याने सगळं सहकार्य केलं. सप्तशृंगी माता मंदिर या मंदिरामध्ये सप्तशृंगी मातेची विलोभनीय मूर्ती असून या ठिकाणी भक्त येथे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. येथे येऊन देवीची पूजा अर्चा करतात. मारुती मंदिर नवसाला पावणारा मारुती राया जेव्हा येथे चैत्र पौर्णिमेला यात्रा असते, येथून गड टोचण्याचा नवस पेटला जातो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.